अकोला शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आला आहे। पुंडकर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून 21 फेब्रुवारी रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती। महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणात अकोट येथील आरोपी पवन नंदकिशोर सेदानी, श्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे आणि अल्पेश भगवान दुधे यांना अटक करून तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे। पुंडकर यांच्या हत्येनंतर अनेक चर्चांना ऊत आला होता। राजकीय खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा कयास लावला जात होता। त्यामुळे पोलिसांनी सर्वच दृष्टिकोनातून तपास करीत अकोटमधील अनेक संशयितांची उलट तपासणी केली, परंतु या तपासणीतून काहीच निष्पन्न झाले नव्हते। पोलीस अधीक्षक अमोक गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ व कैलास नागरे यांनी हत्याकांडाची कळीकळीने जोडत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। तीनही आरोपींना अकोट न्यायालयात हजर केले असता 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विदर्भ न्यूज करिता अकोट येथून सारंग कराडे।